नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं माझी YouTube जर्नी बद्दल, मी YouTube मधून किती पैसे कमवतो। लास्ट टाइम मी व्हिडिओ टाकली त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मेसेज केला की मिसगाइडिंग मिसलीडिंग व्हिडिओ बनवली तू आम्हाला सांगितलं नाही खरं किती रुपये कमवतो आणि तू एवढं पैसे कमवतो, तुझ्या चॅनलचे सबस्क्रायबर फक्त 2000 आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर हा चॅनल बघत असाल तर माझा अजून एक YouTube चॅनल आहे सगळी गाणी वाजणार या नावानं। त्याच्यावर 1,11,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आता सध्या। तर आज मी तुम्हाला अशी स्टोरी सांगणार आहे, म्हणजे माझ्या यूट्यूबची कहाणी सांगणार आहे की मी यूट्यूब कसं सुरू केलं, यूट्यूबवर कसं ग्रो केलं आणि यूट्यूबमधून किती पैसे कमवतो व्हिडिओच्या शेवटी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खरं तर मला आज तुम्हाला लव्ह स्टोरी सांगायची होती, एक ब्रेकअप स्टोरी, लव्ह स्टोरी काय म्हणता येईल, काय पण म्हणू शकतो आपण त्याला, कारण जे इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट जे पण आहे, अपूर्ण प्रेम कथा आहे, त्याला ब्रेकअप स्टोरी किंवा लव्ह स्टोरी असं काहीतरी म्हणलं तर चालेल, कारण ती कंप्लीट नाही झालं। तर ती मी तुम्हाला पुढच्या वर्षी सांगेन। ह्या वर्षी मी तुम्हाला सांगतो यूट्यूब जर्नी माझी। तुम्ही पण यूट्यूब सुरू करणार असाल तर तुम्हाला याचा फायदा होईल आणि थोडंसं डिमोटिवेट पण होचाल तुम्ही। तर विषय काय आहे ना, मराठी यूट्यूब कम्युनिटीमध्ये तुम्हाला खूप खूप जास्त मेहनत करायला लागेल, जशी मी करत नाही। तर बघा, सुरुवातीपासून सुरू करूया। तर एक काळ होता 2016-17, त्याच्या आधी मी सगळी गाणी वाजणार किंवा ओमकार नव्हतो, मी होतो DJ ओमकार। म्हणजे मी गाणी रिमिक्स करायचो, ते नसतात का आनंद शिंदेची मराठी गाणी, तसली गाणी मी रिमिक्स करायचो, एकदम फुल रोड शो मिक्स, आणि यूट्यूबवर टाकायचो। अल्बम पण होते माझे, अल्बम असे बनवलेले वेबसाईटवर टाकायचो। त्यावेळेस होते mobilekitta.com अशा वेबसाईट होत्या, आता आहे का नाही मला माहीत नाही। माझ्या माहितीनुसार एकच फक्त त्यावेळेसची वेबसाईट अजूनपर्यंत माझ्या माहितीत आहे, marathidjs.com, marathidjs.in अशा बऱ्याच वेबसाईट होत्या। ते पनवेलकर डीजेस, मुंबईकर डीजेस अशा बऱ्याच, सातारची पण वेबसाईट होती आपल्या एक, त्याच्यावर आम्ही गाणी टाकायचो। म्हणजे मला माहीत नाही कोण टाकत होतं, मी द्यायचो, घोस्टच होतो मी त्यावेळेस पण, की कोणाला माहीत नव्हतं की माझा चेहरा काय आहे। आम्ही फक्त रिमिक्स बनवायचो, असे कॉन्टॅक्ट फेसबुकवरनं झालेले त्यांच्याबरोबर करून टाकायचं। नंतर मला समजलं माझा एक भाव आहे कझन, तो यूट्यूब करायचा, टेक व्हिडिओ बनवायचा। मग ती मी बघितलं की त्यांना ते व्हिडिओ बनवलेला। मग मी म्हटलं की माझ्याकडे पण मोबाईल आहे, माझ्याकडे पण इंटरनेट आहे, मग मी पण यूट्यूब चालू करू शकतो। मग मी त्यावेळेस एक चॅनल काढलेला यूट्यूबचा, फ्रीस्टाईल क्रिएशन। आता बऱ्याच लोकांना माहीत असेल, पण जे आता हे जुनं ऑडियन्स नाही, जुने माझ्या ओळखीचे लोक आहेत, त्यांना माहीत होतं की फ्रीस्टाईल क्रिएशन नावानं मी एक यूट्यूब चॅनल काढलेला आणि त्याच्यावर मी रिमिक्स केलेले गाणी अपलोड करायचो सुरुवातीला माझी। त्यानंतर मग थोडेसे सबस्क्रायबर वाढले, तिकडं गाणी व्हायरल जायला लागली आपली। मग बऱ्याच डीजेंचे गाणे अपलोड केले ते रिमिक्स करणाऱ्यांचे। परत मी घोस्ट प्रोडक्शन पण करायला लागलो, की मी रिमिक्स करून द्यायचो, ते त्यांचे टॅग वगैरे टाकून मग ते गाणे पुढे विकायचे। मला तो बिझनेस माहीत नव्हता, पण त्यावेळेस थोडेफार पैसे मिळायचे। मग तो रिमिक्सनं मग ते त्या चॅनलचे किती झाले माहिती आहे का सबस्क्रायबर, 46,000 सबस्क्रायबर झाले। अजून पण तो चॅनल आहे दुसऱ्या नावाने, कधीतरी मी तुम्हाला सांगेन ती। तर मग त्या चॅनलचे सबस्क्रायबर झाल्यावर मला समजलं की पैसे येतात यूट्यूबमधनं, ठीक आहे। मग त्याच्यावर एक व्हिडिओ 6 मिलियन, एक व्हिडिओ 4 मिलियन असे गेलते त्यावेळेस व्ह्यूज। मग नंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं की मी दुसऱ्यांची गाणी अपलोड करून किंवा दुसऱ्यांचं प्रमोशन करून मला काय भेटणार आहे, माझ्या स्वतःचं काय, म्हणूनसाठी मग मी माझ्या नावानं चॅनल काढला, DJ ओमकार नावाने एक सेपरेट चॅनल काढला। त्याच्यावर 3 व्हिडिओ टाकल्यास त्याला 4थी व्हिडिओज, म्हणजे अल्गोरिदमचं नॉलेज मला होतं त्यावेळेस यूट्यूबच्या, आणि त्यावेळेस एवढी कॉम्पिटिशन पण नव्हती आणि इझी होतं, सगळ्या गोष्टी इझी होत्या, मॉनिटाईज करणं पण खूप इझी होतं। आणि तिसरी म्हणजे जे आता आहे ना पहिला फ्रीस्टाईल क्रिएशन चॅनल, त्याचं मॉनिटायझेशन मला काय माहीत नव्हतं लगेच कसं मॉनिटाईज होतं, कसं पैसे मिळतात। पण ज्यावेळेस मी DJ ओमकार नावानं चॅनल काढला त्यावेळेस मला माहीत होतं की मॉनिटायझेशन काय असतं आणि पैसे कसे येत होतं। 2 व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईज झाला, तिसरी व्हिडिओ माझी 4 मिलियन गेली, अजून पण आहे ते, आता ऑलमोस्ट 5 मिलियन असेल व्हिडिओ, म्हणजे व्ह्यूज त्या व्हिडिओला, आणि तिथून मला बरेच पैसे आले खरं सांगायचं तर। आणि मग लय गाणी रिमिक्स करायला सुरुवात केली, त्या चॅनलचे 15,000 सबस्क्रायबर झाले। आणि मग माझ्या डोक्यात आलं की दुसऱ्यांचा कॉन्टेंट, माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, म्हणजे दुसऱ्या क्रिएटरला बघतो ना की हे असं करतंय, ते तसं करतंय, ते माझ्या डोक्यात येतं की मी का नाही करू शकत, हे मला पण हेच करायचं आहे। मग असं माझ्या डोक्यात येतं की काय अशी फिक्स कॅटेगरी नव्हती त्यावेळेस, मला करायचं होतं यूट्यूब चॅनल स्वतःचा बनवायचं होतं, आणि मला पण म्हणजे फेमस वगैरे व्हायचं नव्हतं, मला एवढंच माहित होतं की त्यातनं पैसे भेटतात आणि आपल्याला पैसे कमवायला हे साधन लय भारी आहे। तर इंट्रोवर्ट लोक समजू शकते की आपल्याला समाजात जायची गरज नाही, घरात बसून काम झालं, पैसे आलं म्हणजे लय भारी वाटतं, हे इंट्रोवर्ट लोकांचं एक असतं। मग मला तसं करायचं होतं, बाकी काय आपला विषय नव्हता, आपल्याला फेमस व्हायचं नाही। मला आता माझे 1,11,000 सबस्क्रायबर आहेत, ते सगळी गाणी वाजणारला। मी ऑलमोस्ट 52 आठवड्यात 60 व्हिडिओ टाकले, त्या रोस्टिंग व्हिडिओ। एवढा कन्सिस्टंट मराठी यूट्यूबर तुम्ही दाखवून द्या मला, ब्लॉगर सोडले तर, की जो
लिहितोय, स्क्रिप्ट लिहितोय, कॉन्टेंट बनवतोय आणि एवढ्या कन्सिस्टंट त्याने व्हिडिओ टाकले असतील. 2024मध्ये मी 60 व्हिडिओ टाकले त्या यूट्यूब चॅनलवर. पण मी किती फेमस आहे, मला कोण ओळखतं? मला नाही वाटत जास्त कोण लोक ओळखत असतील. मी असाच बाहेर फिरतो पण मला कोण असं कधी दिसत नाही की भावा सेल्फी दे. सेल्फी तर सोडा की हा तू सगळी गाणी वाजणार आहे असं वगैरे. कारण ठीक आहे, तर मला फेमस व्हायचं नव्हतं. मला पाहिजे होतं पैसे, की पैसे कमवायचं हे एक साधन आहे आणि याचा मी बिझनेस कसा करू शकतो हे माझं पहिल्यापासून डोक्यात होतं. मग मी एक कॉन्टेंटचा म्हणजे ॲक्च्युली जास्त ना की स्क्रिप्ट लिहायची, बनवायचं, असलं काहीतरी बनवायचं माझ्या डोक्यात होतं. आणि मी बघायचो की त्यावेळेस वाईन्स वगैरे लोक बनवायला लागलेली. 2016-17ची गोष्ट आहे. त्यावेळेस म्हणजे त्याच्या आधी मी रिमिक्स करत होतो. 2016-17ला मला समजलं म्हणजे बाहेरचे यूट्यूबर बघून की असा पण कॉन्टेंट असतो, ह्याला पण लोक बघते. हे कॉमेडी जे आपण व्हिडिओ बघतो व्हायरल होणाऱ्या, कधी कधी व्हॉट्सअपला हे यायच्या की कॉमेडी व्हिडिओ, मग त्या बघून आपल्याला हसायला यायचं. पण मला नंतर कळलं की त्या बनवलेल्या असतात, त्या रँडम व्हिडिओ नसतात त्या, की लोक कॅमेरा धरून स्क्रिप्ट लिहून प्रॉपर तसं ॲक्टिंग करून शूट करते ते. मग मला पण तसं करायचं होतं, पण आपल्याला काय ॲक्टिंग जमत नाही. पण डबिंग करू शकतो. मग त्यावेळेस डबिंगचं चॅनल पण फेमस होतं जास्त, डबिंग व्हिडिओ पण व्हायरल व्हायच्या. मग त्यावेळेस आम्ही डोनाल्ड ट्रम्पच्या व्हिडिओ डबिंग करायचं ठरवलं. मी आणि माझा एक मित्र आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, माझा मित्र आदित्य आणि मी, आम्ही दोघांनी डबिंग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मी त्याला सांगायचो अशी अशी स्क्रिप्ट आहे, असं म्हण, लय बनवायची, कारण त्याचा ॲक्सेंट माझा ॲक्सेंट थोडाफार सेम होता. मग मी ते लिहून घेऊन जायचो त्याच्याकडे, असंच म्हण, असंच कर. मग अशा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की 3 मिलियन व्ह्यूज गेल्यावर मला समजलं की चॅनल मॉनिटाईज करायचं राहिलं आहे. एवढी अवघड गोष्ट झाली ना आयुष्यात. म्हणजे 3 मिलियन व्ह्यूज माझ्या अशाच गेल्या फुकाट. मला माहीतच नाही, लक्षातच नाही ते. आम्ही पहिली व्हिडिओ ज्यावेळेस बनवले त्यावेळेस अशीच टाकून दिली. पेपर होता आमचा M2चा आणि ती पेपरच्या वेळेस टाकून दिली व्हिडिओ. व्हायरल गेली. आम्हाला फार्मसीच्या पोरांनी येऊन सांगितलं अरे तुमची व्हिडिओ व्हायरल गेली, कारण आम्ही त्यांच्या रूमवर जाऊन बनवलेले. आमच्या रूममध्ये पोरं अभ्यास करत होते आणि ती व्हायरल गेलेली व्हिडिओ बघितली. परत 5,000 सबस्क्रायबर झाले. ते कधी झाले माहीत नाही, 7-8 दिवसांनी आम्ही बघितलं. मग नंतर 2-3 व्हिडिओ टाकल्या, असेच 25,000 सबस्क्रायबर झाले. आम्हाला काही घेणं देणंच नव्हतं सबस्क्रायबरशी नाही, त्या कॉन्टेंटशी नाही ना पैशाशी. नंतर माझ्या लक्षात आलं की राव एवढ्या सगळ्या व्ह्यूज व्हायला गेल्या, एवढं पैसे आलं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. ठीक आहे. मग नंतर त्या चॅनलचं नाव ठेवलं प्रॉपर एकदम असं. ABP माझा एक चॅनल आहे, न्यूज चॅनल, त्याच्यावर आम्ही त्याचं नाव ठेवलेलं ट्रम्प. माझा डोनाल्ड ट्रम्पच्या डबिंग व्हिडिओ टाकायचा. अजून पण सगळी गाणी वाजणारवर ते असतं ना ओल्ड व्हिडिओज, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कळेल की तिथं सगळ्यात जुन्या व्हिडिओ आहेत त्या डोनाल्ड ट्रम्पच्या डबिंगच्या व्हिडिओ. तर ते आपण त्यावेळेस लय व्हायरल चाललेला, भयानक व्हायरल. मग एक तंबाखूची व्हिडिओ बनवली, ती पण 2 मिलियन क्रॉस गेली, व्हायरल व्हिडिओ एकदम. नंतर मी अशाच सुट्टीमध्ये असं बनवायला लागलो. नंतर समजलं की आता ते 2-2 आवाज देणं पॉसिबल नाही. मग नंतर एकाच आवाजात व्हिडिओ बनवायला लागलो डबिंगच्या. मग माझ्या डोक्यात आलं की आता डबिंग व्हिडिओ किती दिवस चालणार, एक सॅच्युरेशन पॉईंट येईल. मग वाईन्स बनवायला सुरुवात केलं. मी गेलो आमच्या गावातल्या पोरांकडं, 10-15 पोरं गोळा केली. त्यांना सांगितलं आपण असं असं करूया, असं असं आपल्याला पैसे भेटतील, आपण फेमस होईल, तुमच्या सगळ्यांना पण पैसे भेटतील. पण त्यावेळेस ते मी त्यांना समजून सांगायला असमर्थ ठरलो. त्यामुळे काय सीन झालं ना, मी 2च व्हिडिओ बनवू शकलो, कॉमेडी व्हिडिओ. वाईन्स पण बोलू शकतो, स्केच व्हिडिओ होत्या थोडक्यात. गावाकडच्या पोरांची भांडणं एक होती आणि असंच मारामारीची होती आणि एक प्रेमावर एक व्हिडिओ होती. तर अशा 2 व्हिडिओ बनवलेल्या मी, टाकलेल्या पण आणि परत प्रायव्हेट पण करून टाकल्या, कारण व्ह्यूज नाही गेल्या. आणि नंतर ज्यांना घेऊन मी बनवत होतो त्यांना वाईट वाटायला लागलं की आमची चेष्टा होती आमच्याबरोबर. म्हणजे कसं होतं ना, गावाकडच्या पोरांचं असं असतं की रेप्युटेशन असतं त्यांचं. कोणी असं हसून त्यांच्यावर 2 पैसे त्यांना मिळाले ते नाही आवडत त्यांना. मग त्यांचं कसं होतं, आम्हाला बघून लोक हसते ती, मग त्यांना ते कमीपणा यायचा असं. आणि ते मी पण समजून सांगायला समर्थ ठरलो, ती माझी चूक आहे, त्यांची काही चूक नव्हती. त्यांचं बरोबरच होतं त्यांच्या वेने, कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी कधी बघितल्या नव्हत्या. मला ही आयडिया होती डोक्यात की लोक हसली म्हणून काय झालं. आज हा सिच्युएशन आहे की लोक कुठल्या थराला पोचले ते तुम्ही बघा. घरात नवरा बायको मारामारी करते, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मारामारी करते, भाऊ बहीण मारामारी करते, भाऊ पैशासाठी हे सगळं चाललं यूट्यूबवर. आणि त्यावेळेस फक्त आमचा पॉईंट एवढाच होता की आमच्या कॉमेडी व्हिडिओ बघून आम्हाला लोक हसतील, मग आम्ही समाजात तोंड कसं दाखवायचं म्हणूनसाठी आम्ही ते वाईन्स बंद केल्या. तर चॅनल माझा परत 25,000 सबस्क्रायबरवर वर्षभर बंद राहिला असेल. त्यानंतर अजून कोरोना आला, कोरोनामध्ये 2 वर्ष बंद. म्हणजे ज्यावेळेस कोरोनामध्ये सगळी ग्रो झाली, माझ्याकडे एक मॉनिटाईज चॅनल होता, पण मला त्याचं घेणं देणं नव्हतं. पण 2020मध्ये मी बनवायला परत सुरुवात केली. आणि आता तर एकट्यालाच कॅमेरावर यायचं आहे, तर काय बनवू शकतो मी जास्तीत जास्त, असं स्टोरी टाईम हे जे बनवतोय ते. कारण व्लॉगिंगला पण मी बाहेर फिरत नाही, मी इंट्रोवर्ट आहे, मी जास्त लोकांशी बोलत नाही. मग कॉन्टेंट बनवायचा कसा म्हणून मी रोस्टिंग व्हिडिओ बनवायचं सिलेक्ट केलं. की असं नव्हतं की रोस्टिंगमध्ये लेस स्कोप आहे वगैरे. म्हणलं ठीक आहे, ही व्हिडिओ आहे तर मी ह्यापासून बनवू शकतो. खरा माझा प्रायमरी पॉईंट ऑफ व्ह्यू होता की मला एन्टरटेनमेंटच्या व्हिडिओ बनवायचे आहेत. एन्टरटेनमेंटमध्ये कसं असतं
की काहीतरी इन्फॉर्मेशन त्याच्यावर एंटरटेनमेंटचा थोडासा तडका मारायचा आणि मग त्या बनवायचं असं. मग नंतर ना मग इन्फोटेनमेंट पण काय चाललं नाही. मग माझ्या डोक्यात आलं की रोस्टिंग व्हिडिओ आपण बनवू शकतो. मी रोस्टिंग व्हिडिओ बनवायला लागलो. मग असा थोडं मला समजायला लागलं. मी फर्स्ट टाईम कॅमेरा फेस केला त्यावेळेस असं की एका व्हिडिओला कमीत कमी मला 70 ते 80 कट मारायला लागला असतं. म्हणजे रिटेकच मी कमीत कमी 40 तरी घेतला असतं. मला बोलायला येत नव्हतं. आता मी एवढं कंटिन्यू किती वेळ झाला 11 मिनटं बोलतोय. पण त्यावेळेस मला ना एक सेंटेन्स बोलायचं म्हणलं तरी अशी भीती वाटायची की कसं होईल आणि कसं नाही. तोंड असं बोबडी वळणं म्हणतात ना तसं व्हायचं. मग हळूहळू मी ते शिकलो कसं करायचं. मग ते पहिल्यांदा नाही जमलं मला. मग मी त्याच्यात पण गेम प्लेच्या बॅकग्राऊंडमध्ये रोस्टिंग करायला सुरुवात केली की व्हॉइस ओव्हर करायचा आणि पुढं गेम प्ले लावायचा. ते पण त्यावेळेस ट्रेंडिंगला होतं. मग स्वतःच्या फेस व्हॅल्यू पण काहीतरी पाहिजे. त्यावेळेस लोक बघतात. त्यावेळेस अर्निंग पण होतं जास्त असं मी बघितलं. मग नंतर काय पण करून म्हणलं की मला यूट्यूबवर आता तोंड म्हणजे दाखवायचं लागेल, फेस रिव्हील करायला लागेल. मग मी फायनली डिसिजन घेतला, व्हिडिओ बनवायला लागलो. आणि पहिली व्हिडिओ माझी होती एका रील स्टारवर जी व्हायरल गेली, भयानक व्हायरल गेली. म्हणजे मला माहित होतं व्हायरल जाणार, पण एवढी व्हायरल जाईल, मिलियन क्रॉस. खरं तर मराठी रोस्टिंग करणारा मी पहिला माणूस नाही, माझ्या आधी बरेच लोक करत होते. पण मी पहिला क्रिएटर आहे ज्याची रोस्ट व्हिडिओ, मराठीतली रोस्ट व्हिडिओ ज्याची पहिल्यांदा 1 मिलियन प्लस गेली प्राऊडली. आणि ह्याला कोण डिनाय करू शकत नाही. कुणाची होती ते पण तुम्हाला कळलं जर रोस्टिंग चॅनलवर जाऊन तुम्ही बघितलं तर. त्यानंतर पण बरेच आपण रोस्ट व्हिडिओ बनवले, पण कॉन्ट्रोवर्सी लई कमी झाल्या. एक कॉन्ट्रोवर्सी झाली पण ती एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितली मी लोकसत्ताच्या. तर अशी ही ओव्हरऑल यूट्यूबची जर्नी होती. तोपर्यंत माझा तिकडे तो रिमिक्सचा चॅनल बंद पडला कारण त्याला टाईम भेटत नव्हता. मग ते 15,000 सबस्क्रायबर तसंच. मग त्याच्यावर लई दिवस व्हिडिओ नाही टाकले, तो पण डिमॉनिटाईज झाला. तो फ्रीस्टाईल क्रिएशन तो पण डिमॉनिटाईज झाला. हे दोन्ही चॅनल डिमॉनिटाईज झाले. आणि तिसरा एक चॅनल होता माझा, तो तर डायरेक्ट उडलाच असं, कारण त्याच्यावर कॉपीराईट स्ट्राईक बरेच आले. कारण ज्यावेळेस मी रिमिक्स करायचं त्यावेळेस म्युझिक लेबल्स जास्त नव्हते. आणि जे असे इंडिव्हिज्युअल क्रिएटरने गाणे टाकलेले त्यांच्याकडे कॉपीराईटचे हे नव्हते, काय त्याला म्हणतात, राईट्स. मग ज्यावेळेस ती लेबलनं गाणे विकत घेतली त्यावेळेस त्यांनी सर्रास सगळ्यांवर कॉपीराईट स्ट्राईक वगैरे टाकायला सुरुवात केली. आणि त्यात तो चॅनल ओढला कारण त्याच्या अशा 3-4 आल्या कंटिन्यू. 3 मध्ये उडतो चॅनल, त्याच्यावर एकदम 4 पडलं डायरेक्ट खचाक. मग आता एकच आपल्याकडे चॅनल राहिला सगळी गाणी वाजणार. त्याचं नाव होतं स्टँडर्ड गाववाला. त्याच्या आधी ट्रम्प माझा. मग नंतर मी 1-2 महिना ओंकार बल्लाळ पण करून बघितलं. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपले कसं आहे, लोकांचं कोणाचं नाव दिसलं ना की मग त्याला मोठा होताना लोकांना बघू नाही वाटत. आणि माझं स्वतःचं नाव पण मला कधी असं फेमस नव्हतं करायचं की ओंकार बल्लाळ असा ओंकार. मग मी विचार केला डायलॉग सगळी गाणी वाजणार, नाव ठेवलं चॅनल. तर म्हटलं फेमस हो नाही हो हेच नाव राहणार. आता कसं आहे, काय घेणं ते नव्हतं. इन द एंड मोठं होता की पैसे कसे कमवतात तेवढंच मला शिकायचं होतं याच्यातनं. मग टाकायला लागलो, व्हिडिओ व्हायरल जायला लागल्या. नाव झालं का नाही मला अजून पण माहीत नाही की मला किती लोक ओळखते. मी नाही असं म्हणणार की माझं लय नाव झालं, मी लय फेमस झालो, पण थोडेफार मला पैसे भेटायला लागलं. मग मी ठरवलं की आपल्याला फुल टाईम हेच करायचं आहे, यूट्यूब करायचं आहे. त्याच्याबरोबर आता खरं सांगायचं म्हणलं तुम्हाला तर मिसलीड करणार नाही. यूट्यूबबरोबर माझे 2 अजून सेकंडरी बिझनेस आहेत, ते मी कधीतरी इन फ्युचर रिव्हील करीन. पण यूट्यूब प्रायमरी सोर्स नाही. मी असं कोणाला मिसलीड करत नाही की तुम्ही सगळं सोडा यूट्यूबवर या, इकडं लय पैसे भेटतील. ज्या दिवशी तुम्ही पैशासाठी ह्या गोष्टी करायला सुरुवात करताना, मी पैशासाठी सुरू केलं, असं नाही म्हणत की पैशासाठी नव्हतं केलं, पण ते करायचं पण होतं मला मनापासून, म्हणूनसाठी मी ते केलं. आणि माझं प्रायमरी इंटेन्शन पैसा होता. पण तुम्ही करायचं आहे म्हणून नाही, त्यातनं पैसा भेटतो म्हणून काहीतरी सिलेक्ट करताल की मला हे असं करायचं आहे, ह्यातनं पैसे. म्हणजे आता कितीतरी समजा एखादं मला बघून इन्स्पायर होणारा रोस्टिंग करायला येईल की आज चला मराठीमध्ये मी रोस्टिंग करतो, पैसा भेटेल. व्हिडिओ व्हायरल व्हायला आणि सबस्क्रायबर भेटायलाच तुम्हाला कमीत कमी 5-6 महिने कळ काढायला लागेल. नाही बघत मराठी लोकांना. अजून तर माझे सार्केस्टिक जोक लोकांना कळत नाही, तेच मला समजून सांगायला लागतं. ज्यावेळेस माझे 50,000 सबस्क्रायबर होते ना त्यावेळेस मला मोठे क्रिएटर मेसेज करायचे की तुझी स्क्रिप्ट 1 नंबर असते, तुझे डायलॉग 1 नंबर असतात, तुझी स्क्रिप्ट लिहितं कोण, तुझं सार्कॅझम लय भारी आहे, एवढे भारी जोक कसे काय तुला सुचतात असं. आणि मी म्हणायचो मला लोक बघत का नाही ते, मग एवढं सगळं भारी चाललंय तर. मग नंतर मला कळलं की मराठी ऑडियन्स नॉर्म आहे, ट्रूथ बट ऑनेस्टली. मराठी ऑडियन्स नॉर्म आहे, त्यांना एवढं जोक समजत नाही, तर एवढं सार्कॅझम लेवल त्यांचा हाय नाही पोचला अजून. सूरज चव्हाणला जर तुम्ही कॉमेडियन म्हणत असाल तर तुम्ही काय अपेक्षा करताल. आजकाल तर ठीक आहे, ते समय रैनासारखे डार्क ह्युमरवाले आले ते पण तुम्हाला थोडंफार समजतं. त्यांचं पण जे हाय लेवलचं जोक आहे ते आपले सगळे हसते ते म्हणून हसायचं, अशातलाच प्रकार आहे. मग नंतर 50,000 सबस्क्रायबर नंतर माझ्या मागणी येऊन लोकांचे 1-1 लाख सबस्क्रायबर व्हायला लागले. म्हणलं काहीतरी चुकतंय माझं. जे व्हिडिओ मी 20 मिनिटाचे बनवू शकतो ते मी 8 मिनिटातच कव्हर करतो, त्याच्यामुळे चुकत असेल कदाचित. मग मी जोक्स एक्सप्लेन करायला सुरुवात केली की लोकांना कॉमेडी नाही पाहिजे, लोकांना एक्सप्लेनेशन पाहिजे प्रॉपर.
मग माझ्या व्हिडिओची लेंथ वाढवली. मी ते जोक करायचे सोडूनच दिले, एक्सप्लेन करायला लागलो व्हिडिओजमध्ये. तर मग थोडेसे व्हिडिओ व्हायरल पण जायला लागले, ग्रोथ पण झाली आणि फायनली आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. ठीक आहे. सिल्वर प्ले बटन पण आले आपल्याकडे, पण मला ते फ्लेक्स करायला आवडत नाही, कारण एवढी वाट बघितली त्या सिल्वर प्ले बटनची की ते हाय काय नाही काय त्याचा काय फरक पण पडत नाही. जसं आणलेलं मी एक दिवशी फक्त ह्या चॅनलवर दाखवलेलं उघडून, त्याच्यानंतर तसंच पडले. ते कुठं आहे ते पण मला माहीत नाही. आता मला शोधायला लागलं, ह्या व्हिडिओ नंतर मी शोधीन. हा पूर्ण ओव्हरऑल माझी जर्नी होती. ह्याच्यात कॉन्ट्रोवर्सी झाल्या की ते आपण ट्रेंड किती सेट केले तुम्हाला माहीत आहे. मेकअपच्या व्हिडिओचा रोस्टिंगचा पण ट्रेंड आपण सेट केला होता, त्यावेळेस पण तो ट्रेंडिंग टॉपिक आपण सगळ्यांना दिला. पण इकडे क्रेडिट कमी भेटतं, लोकांना माहीत नाही ना की कोण पहिलं करतंय कोण नंतर करतंय. कल्ट ऑडियन्स बनणं पण लय इम्पॉर्टंट गोष्ट असते, पण ते पण मराठीमध्ये बनवू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय का म्हणून, कारण तुम्ही पण एक यूट्यूबरला बघून इन्स्पायर होणार आहे, यूट्यूब व्हिडिओ बनवणार आहे नंतर. आणि हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ऑडियन्स कसं आहे, ऑडियन्सला काय पाहिजे. ऑडियन्सला पाहिजे एकदम देहाती कॉन्टेंट. तुम्ही गावाचं बनवा काहीतरी असं. तुमचं आता हे पूर्ण जे जर तुम्हाला बनायचं आहे किंवा करायचं आहे एखादा गोष्ट, यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, कॉन्टेंट बनवायचं आहे, तर तुमचा ना प्रवास कोण बघत नाही. तुमच्या प्रवासात किती तुम्हाला अडथळे आले, तुम्ही कसा स्ट्रगल केला, तुम्ही कसं कॉन्टेंट बनवला, किती त्याला मेहनत लागते काय बघत नाही. तुमच्या अचिव्हमेंट बघितल्या जातात. आज माझे 1 लाख सबस्क्रायबर आहे, ठीक आहे, मग असं ह्याला जज तुझा नंबर असा आहे ना, मग तुला तसं जज करणार. क्वालिटी मॅटर नाही करत. कोणाचे 10 लाख सबस्क्रायबर असतील, भले तो ह्यांच्या 1 लाखवाल्याच्या व्हिडिओवर टाकतोय, 1 लाखवाल्यांचा कन्सेप्ट टाकतोय, नोबडी केअर्स असा विषय. आणि राहिला विषय पैशाचा, तर मराठीमध्ये ना आपल्याकडं एक लिमिटेड ऑडियन्स आहे, आपल्या महाराष्ट्रापुरतं मराठी रिजनल ऑडियन्स. त्याच्यामुळं एवढा जास्त पण यूट्यूब रिव्हेन्यू नाही भेटत जेवढा आपण एक्सपेक्ट करतोय. त्यासाठी तेवढ्या व्ह्यूज पण पाहिजेत कंटिन्यू तुम्हाला, आणि डेली व्हिडिओ अपलोड करायला लागेल लॉंग फॉर्मॅटमध्ये. शॉर्टला तर घंटा काय भेटत नाही. मी अजून पण सांगतोय, तुम्हाला वाटत असेल तर हिंदी यूट्यूबर पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. टेक यूट्यूबर बरेच आपले मराठीमध्ये पण टेक यूट्यूबर आहेत, त्यांना पण विचारा की शॉर्टमध्ये तुम्हाला काय भेटत नाही. काय असेल ते प्रमोशनच्या जीवावरच तुमचं चालू शकतं. तुमची ग्रोथ फास्ट होईल, लगेच तुम्हाला 1-2 मिलियन होतील, पण लॉंग फॉर्मॅटशिवाय तुम्हाला यूट्यूबवर पैसे भेटू शकत नाही. ते मग प्रमोशनचं काय असेल ते, नाही तर मग अल्टरनेटली तुम्ही इंस्टाग्रामवर ग्रो करा, तिकडून तुम्हाला चांगला पैसा भेटेल. मी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह नाही, त्यामुळे मी फक्त यूट्यूबबद्दलच सांगतोय. राहिला गोष्ट प्रमोशनचा, तर आपल्यात मिडल मॅन एवढे होऊन बसले ना खरं तर, की तुमच्या प्रमोशनचं 50% पैसे ते खाते. ते म्हणजे तुम्हाला जर समजा 5,000 भेटत असतील ना एखाद्या व्हिडिओला, तर 2,500 ते खात्यात तुम्हाला 2,500 भेटणार, असा विषय. आणि कोण असा चांगला मॅनेजर पण नाही, तर प्लीज हा व्हिडिओ जर कोण बघत असला, एखादा मॅनेजर वगैरे असेल चांगला की जो मराठी कॉन्टेंट क्रिएटरला मॅनेज करत असेल, तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. माझा सगळी गाणी वाजणारचा यूट्यूब चॅनल तुम्ही मॅनेज करा. मी तुम्हाला चांगला कॉन्टेंट देतो 2025मध्ये. मला त्याची फेअर व्हॅल्यू मिळाली पाहिजे असं माझी इच्छा आहे फक्त. कारण मी बघितलं फेअर व्हॅल्यू काय आहे, किती मिळू शकते आणि भेटते किती. तर हा ओव्हरऑल इश्यू आहे. ही ओव्हरऑल माझी यूट्यूबची जर्नी होती. आता इथून पुढचं मी तुम्हाला सांगतो की अर्निंग कशी होती यूट्यूबची आणि मी किती कमवले मागच्या पूर्ण 1 वर्षात. ज्यावेळेस इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूला गेलेलो पहिल्यांदाच, त्यावेळेस बिर्ला सॉफ्ट कंपनीमध्ये सगळे राऊंड म्हणजे ते काय असं झालं, ग्रुप डिस्कशन, त्याच्यानंतर टेक्निकल राऊंड, हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर HR राऊंडला ज्यावेळेस मी गेलो, त्यावेळेस मी रेझ्युमेमध्ये माझ्या टाकलेलं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूब चॅनल यूट्यूबर पण असं टाकलेलं. कोणी मला सांगितलं माहीत नाही, ते काड्या गेल्या आणि मी पण टाकून दिलं ते तसं रेझ्युमेमध्ये. तर ज्यावेळेस ते HRचा इंटरव्ह्यू चालू होता, त्यावेळेस त्यानं मला विचारलं की तू यातून किती कमवतो. तर मी त्याला सांगितलं की लास्ट इयर माझं इन्कम, म्हणजे इयरचं थोडा वर्षाचं इन्कम मी काउंटच केलं नव्हतं. माझा मागच्या महिन्यात पे आउट आलता त्या यूट्यूबमधनं काहीतरी 18,000 त्यावेळेस, आणि त्या कंपनीचं पॅकेज होतं 1,98,000 पूर्ण वर्षाचं पॅकेज होतं काहीतरी. आता मला नाही माहिती महिन्याला किती येतं, पण ती पहिलीच कंपनी होती. तर तो मला काय म्हणला की मग तू इथं काम का करशील. मी ते असतं ना की मला घरच्यांनी पाठवले की एक स्टेबल जॉब असला की लग्नाला पुरी भेटतात, त्या मग पुरी जॉबवाल्यांशीच लग्न करते. त्या स्टेबल इन्कम असलेल्यासोबत लग्न करणाऱ्यांचा संख्या जास्त आहे, त्यांचा लग्न होण्याचा स्कोप पण जास्त आहे. त्याच्यामुळं मला स्टेबल जॉब करायचा होता त्यावेळेस. मग तिथं गेलो मी. मला तर म्हणलं की ह्या कंपनीच्या इन्कमपेक्षा तुझा जर यूट्यूबचा इन्कम जास्त आहे तर मग तुला जॉब का करायचा आहे. आणि सीन असा होता की त्यावेळेस 2 वर्षाचा ॲग्रीमेंट होतं त्या कंपनीचं की 2 वर्ष तुम्ही सोडू पण शकत नाही. आणि तो म्हणला मी तुला फायनल का करू. मी असंच गप बसलो, कारण शब्दानं शब्द वाढतात, त्याच्यामुळे मी काय बोललो नाही त्याला HRला. तो म्हणला एक प्रश्नाचं उत्तर दे की अजून 5 वर्षानंतर तू स्वतःला कुठं बघतो. मी लय विचार केल्यानंतर त्याला सांगितलं की अजून 5 वर्षानंतर मला पुढच्याच वर्षी लग्न करायचं आहे. मी असं म्हणलं आईला एवढा घाण, म्हणजे एम्बॅरेसमेंटवाली मुवमेंट होती. पण त्यावेळेस कुणाला घंटा फरक पडतो की रूममधनं बाहेर गेला होता छातीत आपला इंटरव्ह्यू लय भारी गेलाय, छाती अशी बाहेर काढून सांगायचं की त्यानं एक प्रश्न उत्तर आपण एकदम प्रश्नाचे उत्तर एकदम करेक्ट दिलं ते असं फेकाफेकी. पण आज मी रिव्हील करतो इथं की असं झालं त्यावेळेस किस्सा तिथं. मग त्यानं मला म्हणला की हे बघ
तुझ्याबरोबर अजून एक कोणतरी आला असेल तुझा मित्र वगैरे, त्याला ती भेटेल, त्याला गरज असेल पैशांची, त्याला जॉबची गरज असेल, त्याला तो जॉब द्यायला मी जास्त प्रायोरिटी देईन असं त्यानं मला सांगितलं. तिथं मला समजलं की त्यानं मला रिजेक्ट केले, पण हा एक किस्सा होता. त्यानंतर मी 2-3 कंपनीचा अजून इंटरव्ह्यू दिला, पण काय झालं नाही. मग शेवटी मी ठरवलं की ज्यावेळेस तो पहिल्या कंपनीचा पॅकेज होता माझं काहीतरी, ते सांगितलं तुम्हाला तेवढं, परत दुसरा 3 लाखचं पॅकेज, 4 लाखचं पॅकेज आणि 3 लाखचं पॅकेज, असं 3. म्हणजे 4 लाखच्यावर तर कोणत्या कंपनीचं पॅकेज नव्हतं त्यावेळेस. आता त्यावेळेस जर मी जॉब केला असतं तर आता मला 10 लाखापर्यंत पॅकेज मिळालं असतं वर्षाचं, 10 ते 12 लाखापर्यंत. त्यात पण टॅक्स कट होऊन 8 लाखपर्यंत भेटलं असतं इन हँड. बरं त्यात असतं PF वगैरे. आता मला नाही माहीत ते कसं असतं, कसा तुम्हाला सॅलरी भेटते, कारण आपण कधी गेलो नाही करायला जॉब. पण 1 जानेवारी 2023 पासून जे आता 30 डिसेंबर 2024 पर्यंत मी एकदम ओव्हरऑल डिटेल काढला की मी किती कमवले पैसे. ठीक आहे. समजा जर एका आयफोनची किंमत किती असते असं जर पकडलं तर मी या क्षणाला आज 10 आयफोन घेऊ शकलो असतो. एवढे तर यूट्यूबमधनं अर्निंग होते झाली म्हणजे. ठीक आहे. पण जे सेकंडरी बिझनेस आहेत माझे, सेकंडरी इन्कम सोर्स, ते पण चांगले चालू आहेत, तिकडून पण होते. म्हणजे प्रायमरी सोर्स नाही हा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ही माझी ओव्हरऑल यूट्यूब जर्नी होती, एवढं माझं यूट्यूबचं इन्कम होतं. तर हा माझा ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह होता तुम्हाला सांगायचा की यूट्यूबची जर्नी थोडीशी असते अशी की तुम्हाला 2 वर्ष तरी द्यावी लागतील. आता ग्रो करणं फास्ट आहे, कारण व्हायरल पण होतात व्हिडिओ, तुम्हाला कॉन्टेंटच्या आयडिया पण आहे. त्यावेळेस आयडिया नव्हत्या, आयडिया पण अशा आणायच्या होत्या की स्क्रॅचमधून बिल्ड केल्यासारखे होते, स्क्रिप्ट लिहायची. आज जर एखाद्याला रोस्टिंग व्हिडिओ करायचे आहे तर मराठीमध्ये रेफरन्स घ्यायला मी आहे, अजून 2-3 यूट्यूबर आहेत, त्यांचं तुम्ही रेफरन्स घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. पण जर ज्यावेळेस मी बनवायला आलतो त्यावेळेस मराठी रोस्टिंगमध्ये फक्त ओरडाओरडी चालू होती स्क्रिप्टिंगच्या नावाखाली, नाहीतर एडिटिंग. आता एडिटिंग आणि ओरडाओरडी सोडून जर एकदम प्रॉपर स्क्रिप्ट लिहायचे तर थोडंसं नवीनच होतं. त्यात पण बारक्या यूट्यूबरच्या व्हिडिओ ढापणं ट्रेंड होता त्यावेळेस, मोठ्यांनाच लोक बघायचे, अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर आता तुम्हाला करायचं म्हटलं तर तुम्ही करू शकता, पण 2 वर्ष तुम्ही बिना पैशाचे एक्सपेक्टेशन, म्हणजे पैसे भेटतील का नाही ह्याचं एक्सपेक्टेशन न ठेवता वर्क जर केलं तर 2 वर्षानंतर तुम्ही चांगलं कमवू शकता, माझ्यापेक्षा पण जास्त. आणि माझं टार्गेट आहे की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचं नॉलेज द्यावं. कारण कसं आहे ना, ते शेअर मार्केट सारखं झालं आहे की त्यात पण कसं आहे, जो कमवतोय तो कमवतोय, ज्यानं लॉस केला आहे तो 10 जणांना सांगतो की लॉस होतो ह्याच्यात करू नको. आणि बाकीच तर तुम्हाला समाजाची परिस्थिती माहितीच आहे सगळी, त्याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवणारच आहे मी शेअर मार्केटवर. पण सध्या तरी हाच की हा माझी यूट्यूबची ओव्हरऑल जर्नी होती. एवढं आपण पैसे कमवले, अजून कमवायचा मला अजून मार्ग सापडले तर मी तुम्हाला फ्युचरमध्ये सांगेन. तुम्हाला आजपर्यंत जर व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला जर समजलं असेल, काय तुम्हाला बघून बरं वाटलं असेल, किती मिनटं झालं आहे, 26 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे. मी कटबीट करून ह्याचा मी 20 मिनटापर्यंत करतो. तर आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर तुम्हाला कसला कॉन्टेंट बघायला आवडेल अजून मला सांगा. इन्फॉर्मेशनचं तर मी हे असं स्टोरी टाईम करत राहीन. आता याच्यानंतर मी पुढच्या वर्षी तुम्हाला ब्रेकअपची स्टोरी एक सांगणार आहे, शेअर मार्केटची एक स्टोरी आहे माझी, ती एक सांगायची आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या फायद्याच आहे, तुम्हाला यातनं इन्फॉर्मेशन पण भेटेल, थोडेफार नॉलेज पण भेटेल असं. आणि फूड रिव्ह्यू पण आपण करतच असतो चॅनलवर, आणि ट्रॅव्हल ब्लॉग पण करूया. तर 2024 पर्यंत एवढंच होतं. आणि तुम्हाला एक शेवटी जाता खुशखबर द्यायची आहे की हा पण चॅनल आपला मॉनिटाईज झाला आहे आता. धन्यवाद मित्रांनो, असा सपोर्ट कंटिन्यू राहू द्या. माझी गरज लागली तर मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी राहा. धन्यवाद.